आरती स्वामी निरंजन रघुनाथ आरती स्वामी निरंजन रघुनाथ। दुःखाला ओळखून घेऊन जे येत वेश सौख्याचा दुःखाला ओळखून घेऊन जे येत वेश सौख्याचा गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य जे शरण हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य जे शरण स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्येसई करू नमन स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्येसई करू नमन स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय। पंक्तींची आठवण व 250 तिची कमाली यथा काळी तिची कमाली यथा काळी रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे तिची कमाली यथा काळी तिची कमाली यथा काळी रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे दत्तात्रय स्वामी संकटी पावले दत्तात्रय स्वामी संकटी पावले दुःख निवारिले सर्व माझे दुःख निवारिले सर्व माझे रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी संपादे धन्य आम्ही झालो संसारा येऊन धन्य आम्ही झालो संसारा येऊन आता गाऊ गुण श्री गुरुचे आता गाऊ गुण श्री गुरुचे रघुवीर कृपावरी संपादे रघुवीर कृपावरी
करा सर्वोत्तमा अनाथाचा करा सर्वोत्तमा अनाथाचा रघुवीर कृपावरी संपादिनी रघुवीर कृपावरी संपादिनी तेची कमाली यथा काळी तेची कमाली यथा काळी रघुवीर कृपावरी संपादिनी रघुवीर कृपावरी संपादिनी रघुवीर कृपावरी स्वामींच्या संकीर्तनाचा त्यांच्या कृपेने आता थोडा पुढचा भाग 15वा घ्यायचा विचार आहे. आता आपण कुठे होतो ते थोडं बघत पुढे जाण्यासाठी हे 2 पदं फक्त घेते. एक हे आत्ताचं आणि आपला नेहमीचं उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर यावे शुद्धीवरी सत्वर यावे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी नित्यकारी काहे चोरी नित्यकारी काहे चोरी आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या सरला 84 सतम सरला 84 सतम नरतनु आली अनुक्रम नरतनु आली अनुक्रम तिचा मानूनी संभ्रम तिचा मानूनी संभ्रम ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे सद्गुरु वचनाचा उदय सद्गुरु वचनाचा उदय प्रकाश झाला भानुदय प्रकाश झाला भानुदय जागे भारे मनोमय जागे भारे मनोमय स्वरूप पहा आपुले 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 वाचे घ्यारे राम नाम वाचे घ्यारे राम नाम निरंजन सांगे उत्तम निरंजन सांगे उत्तम तुमचा हरेल भवभ्रम तुमचा हरेल भवभ्रम निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी निर्भय
भालांतरी. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर यावे शुद्धीवरी, सत्वर यावे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. भगवंताकडे जायचा मार्ग जसा संतांना ठाऊक असतो, ते सांगतात तसा भगवंताच्या वतीनं शब्द द्यायचा अधिकार संतांना असतो. भगवंताच्या वतीनं शब्द देणं म्हणजे सृष्टीतली उलाढाल आहे, मायेच्या वरचं काम आहे. तिथून सुटलेली ऑर्डर आहे, ती पास केल्यासारखं आहे. तेव्हा ते संतांच्याकडे काम आहे आणि तेथेच करू जाणे. तेव्हा असं आपण गेल्या वेळेला पाहत होतो, एक गॅप झाली मध्ये शनिवारची, पण की या संसाराच्यातून कसं पार होता येईल मोठी अडचण वाटते खरी, अर्थात ज्यांना वाटते त्यांच्यासाठी आहे बरोबर, पण त्या वेळेला मी हुकमी मदत करायला तयार आहे, तारून न्यायला तयार आहे, असं जे पद, ज्या पदात त्यांनी भगवंताच्या शब्दातलं आश्वासन आपल्याला दिलं, पण मोठं आहे जरा, कधीतरी सविस्तर सगळं पद पुढच्या वेळेला घेऊ. ज्याची सुरुवात आपण करून ठेवली होती तेवढ्या 4 वेळे म्हणून. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्तासी तरी तारितसे परी, भक्तासी तरी तारितसे परी, दुष्टा करुणी मार, दुष्टा करुणी मार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. पहा पहा माझ्या नामे एक्या, पहा पहा माझ्या नामे एक्या, केला बहु उद्धार, केला बहु उद्धार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्त अभक्ता साठी युगायुगी, भक्त अभक्ता साठी युगायुगी, धरितो मी अवतार, धरितो मी अवतार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार.
दुस्तर हा संसार तारीन. तारीनं का तर तो दुस्तर आहे म्हणून. तारायला जर सोपं असतं दुसऱ्याने तारायची काही गरजच नाही. आपण समर्थ आहोतच वाटतंच की आपल्याला वाटत नाही. याव करीन त्याव करीन म्हणतात तसं ते वाटतं आपल्याला. तर तसं नाही. दुस्तर आहे, तरायला कठीण. दुस्तर, दुष्कर म्हणतो कर्म, करायला कठीण दुष्कर, निवारायला कठीण दुर्निवार. तसं हे आहे. तरायला कठीण दुस्तर. पण हे ज्याला कळते त्याला आहे. ज्याचं कटांगळ्या खायचं काम शांतपणे चाललेलं आहे किंवा हेच काम आहे अशी ज्याची समजूत आहे, आनंद आहे. ज्याला गटांगळ्या खातो आहोत हे दिसत नाही, आपले पाय टेकत नाहीत हे कळत नाही, पैल तीर गाठत नाही लक्षात येत नाही, पैल तीर दिसतच नाही, असं जर झालं असेल तर ते आपल्याला कळलेलं आहे. काय होतं त्यासाठी मनुष्य सावध पाहिजे. सावधानतेत महाराज म्हणले परमार्थ आहे तिथं अगदी 10 वेळा नाही 100 वेळा पडतं. सावध असला तरच त्याला लक्षात येईल गटांगळ्या खातोय, बाहेर कसा येईन कधी येईन हे सांगता येत नाही. अशा एका प्रपंचाच्यामध्ये संसारामध्ये अडकलेलो आहे ह्याची कल्पना यायला सावधच पाहिजे. सावध म्हणजे इतका मला ते आठवण झाली. आता अलीकडे त्याच्यावर बंदी आली थोडीशी किंवा शोध घेतले गेले त्याचे म्हणून. पूर्वी ती कोडी यायची बघा, आपल्याला आठवत असतील, म्हणजे सोडवली पण असतील काही नाही. थोडीशी चौकोनी कोडी, त्याच्याखाली दिल्लीतले पत्ते वगैरे असायचे बघा. मला आठवलं एकदम ते. हे सोडवून पाठवा, इनाम पाहिजे. रेडिओ त्या काळात 1000 रुपये 2000 रुपये किंमत होती. 100 रुपये मी रेडिओ पाहिजे म्हणजे यायचं. फसतो कसं कळत नाही. पार्सल आलं की नाही. आणि कोडं इतकं सोपं असतं. तेव्हा मला पहिल्यांदा शंका आली की इतकं सोपं कोडं आहे, ह्याचं काही सोडवण्यासारखं नाही. इकडे तिकडे 2-3 शब्द भरायचे, कुठे एखादा अंक भरायचा, एवढं आहे. आणि याच्यावर हे पाठवणार आणि 100 रुपयाच्या व्हीपीनं तुम्हाला येईल. आणि त्यात रेडिओ असेल, हायवे कंपनी असेल, तमुक कंपनी असेल. हा दोघं काय ते कळतं आपल्याला काय ते काय फसगत होती ही ज्याला कळली आहे. तर त्याला सावधानच मनुष्य पाहिजे. निदान अनुभव आल्यावर तरी सावधान व्हायचं नाही का. दुसरं कोडं सोडवायचं नाही. एवढं तरी करावं की एक कोडं घेतलं 100 रुपयाला, आज 10 रुपयाची वस्तू नाही. सगळं हे भरलेलं असतं सगळं. ते आपल्याला माहिती आहे. आपल्याकडच्या काही लोकांनी मागवली होती. अजूनही अशा प्रकारचे असतात प्रकार चालू वेगवेगळे. तेव्हा फसवणूक कळत नाही ही मोठी फसवणूक. एवढं जरी लक्षात राहिलं तर तेवढं तरी सावधान असावं. समजा क्षितिज गाठू म्हणून एखादा चालत सुटला, तो चालतच राहील. गाव असेल एखादं, ठीक आहे, अमुक गंधरावर गाव आहे, तिथं जाऊन मला गाठायचं आहे. असू दे, अंतर जास्त असू दे, काय आपली गती कमी असू दे, माझे हातपाय थकू दे, काय असेल ते असू दे, पण गाव अमुक अंतरावर आहे. 4 पावलं 10 पावलं काही ना, पण मी चाललो, जवळ आलं, तेवढं तरी जवळ आलं. म्हणजे 1000 मैलाचं गाव आहे, 2 मैल जवळ आलं तरी चालेल. पण क्षितिजाकडे चालल्यासारखं आपले आहे बघा. क्षितिजी काय वस्तू आहे. गाव वाटणारं पण कुठं नसलेलं गाव आहे की नाही मला सांगा. होरायझन क्षितिज तिथे वाटतं आहे असं तिथे, पण वाटणारं पण कुठं नसलेलं गाव आहे. मला मोठी उत्सुकता होती की ह्याची व्युत्पत्ती काय, ह्याचा अर्थ काय, एकदा बघावं कशातून निर्माण झाला शब्द. हौस आपली असतो वेळ आता, तर त्यामुळं नाही हा एवढा वेळ, म्हणजे कोणत्याला असेल तर द्या आपल्याला, आपण फोनवर वगैरे, तर तसं नाही आहे. पण तरी जेव्हा वेळ होता तेव्हा हे पाहिलं तर काय द्यावं त्यांनी. अ प्लेस व्हेअर द स्काय अपिअर्स टू हॅव टच्ड द अर्थ. अशी एक जागा ज्या ठिकाणी आकाश पृथ्वीला टेकलं आहे असं वाटतं. व्याख्या बरोबर आहे,
टेकलंय असं वाटते हो. म्हणजे तर तिथे गेलो की काम संपलं असं वाटतं की नाही. प्रपंचाचं असंच आहे की नाही मला सांग. आता कुठल्या अवस्थेत काय वाटतं ज्याचं ते ठरावं. हा प्रपंच म्हणून सतत पसरत असतो, सारथी सतत वाढत चाललेले आहे ते प्रपंच. असाच प्रवास आहे. काय संसाराची वैशिष्ट्ये आहेत, संसारिकांना संसाराची वैशिष्ट्ये सांगणं सारखे, त्यातल्या त्यात आपल्यासारख्या यशस्वी संसारिकांना सांगणं उलटी गीता सांगण्यासारखं आहे. पण जाऊ दे, आता कृष्णाला गीता ऐकायची प्रकारे. पण आता काय वैशिष्ट्य आपल्या अनुभवाला येतात, संसारात पडल्याशिवाय राहता येत नाही. काय वैशिष्ट्य त्याची मला जाणवली आपल्याला सांगतो. 4 वैशिष्ट्य तरी मला जाणवली की त्याच्यात पडल्याशिवाय काय राहता येत नाही माणसात. पडलं तर तळ सापडत नाही. एखाद्या समुद्रात जसा विहिरीत जसा पडावा विहिरीत पडतो, तळ काही सापडत नाही. बरं, ज्यात नुसतं पडून राहावं असं म्हटलं, 3रं वैशिष्ट्य सांगतो संसाराचं, प्रपंचाचं. ज्यात नुसतं पडून राहावं. आपल्याकडे ते हे असतात की नाही पोहणारे, म्हणजे एकदा मागे मी आपल्याला म्हटलं होतं, अस्सल पट्टीचे पोहणारे असतात, असं उलटे निवांत पाण्यावर पडून असतात. पाण्यावर उलटे पडून असतात, आकाशाकडे बघत. हो, पाण्यात नुसतं ते पुढं पुढं जायला लागलं तरी मागं कोण आहे का नाही असं वाटतं, किंवा मागं कोण कोण आहे याची आठवण होते. खरं आहे की नाही. तर ते उलटे पडून कसे राहत असतील काय कळत नाही. पण विद्या आहे एवढं खरं हे काहीतरी. पण प्रपंचात असं पडून राहता येत नाही, गुदमरायला होतं माणसाला. सतत हालचाल करावीशी वाटते. बघा की पाण्यात गेलेला मनुष्य आकांत करीत असतो. पोहायला येत नसलं तर आकांत करतो, पोहायला येत असलं तर पोहण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे एकूण काय त्याला हालचालीला काही पर्याय नाही. त्यामुळे पडून राहता येत नाही. आणि ज्याचा पैल तर सापडतच नाही पण दिसत सुद्धा नाही. पाण्यात गेलेल्या माणसांना कल्पना असेल की डोकं वर काढून असं समोर पाहायला तर दिसतं, नाही तर ते हे त्या हालचालीत सगळ्या ते पाणीच पाणी दिसत राहतं समोर सारखं. म्हणजे पोहलेल्या माणसांना माहिती असेल की सारखं डोळ्यासमोर पाणीच दिसतं. जे कमी पोहलेले आमच्यासारख्या, जे जास्त पोहलेले आहेत ते वर डोकं काढून वगैरे ते पैलतीर. पण कुठला आता समुद्रात पैलतीर, मला हे इथं ठीक आहे हो सगळं, हे नदी बिदी असली तर पैलतीर दिसेल, पण भवसागराचं काय आहे ह्याचं काय पैल सापडेल माणसाला. त्यामुळे ते दिसत नाही. शेवटी काय होतं, बरं काय होतं ते माहिती आपल्याला. ह्यात बुडता येतं, उडता काय येत नाही तिथून. म्हणजे उडून काही जाण्याची सोय नाही. पक्षी कसे पाण्यावर असतात बघा, जातात उडून, आपण बघितलं ते तर काय आपल्याला जमत नाही. शेवटी काय होतं, बुडायचं. तेव्हा माणसाची पंचायत आहे मोठी. संसाराची कल्पना यावी म्हणून मी हे आपल्यासमोर ठेवतो की आपण संसार करतो याचा अर्थ त्याची कल्पना आपल्याला आली असेल असं नाही. आपण पदार्थ खातो, आपल्याला ते कसे करतात त्याची कल्पना येते का लगेच नाही. त्यासाठी काहीतरी शास्त्र शिकावं लागतं, पाकशास्त्र आहे, ते शिकलं तर कदाचित त्याला ती कल्पना येईल. पण पदार्थ तर खातोच मनुष्य, त्यात काही विशेष नाही. तेव्हा तसं आहे, संसार तर करतोच पण त्याची कल्पना आली आहे असं म्हणणं हा एक वेगळा विषय, कारण ते प्रपंचाचं शास्त्र आहे, त्यात पंचायती आहेत सगळ्या. सोपं साधं सांगतो की लहानपण आनंदाचं असतं, बरेच वेळेला असतं, काय कळत नसतं म्हणून म्हणा, तर काही म्हणा तुम्ही, पण असतं आनंदाचं असतं. काय जबाबदारी नाही, कुठले काय नाही, आपल्या आनंदात राहावं. तू बघतोच सगळे काय घरातलं आणायचं ठेवायचं, कुठे ठेवायचं, कोणी यायचा जायचा, काय फोन आला गेला निरोप, सगळं काय ती मोठी माणसं करतात. म्हणून असं वाटलं की आपण लहानच राहावं. आपण लहानच आहोत असं अनेकांना वाटतं, ती गोष्ट वेगळी, पण लहानच राहावं असं वाटलं. समजा एक 5 वर्षाचे आहोत तर 5 वर्षाचं राहावं, शक्य नाही. 5 वर्ष 1 दिवस, 5 वर्ष 2 दिवस, वर्ष गेले की 6 वर्ष 7 वर्ष, पर्याय नाही. म्हणजे एका बाजूनं निसर्ग ढकलीत राहतो पुढे. आपण पाहिलं असेल याचं प्रपंचाचं स्वरूप कसं आहे ते समजून घेताना हे समोर आलेलं आहे की एक बाजू अशी आहे की निसर्ग सतत पुढे ढकलत राहतो. तो 5 वर्षाचा नाही, पुढच्या वर्षी 6 वर्षाचा, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा, थांबून देते कुठे. प्रपंचात मनुष्य पसरत जाणारा ना, तो सुरुसरत पसरत जाणारा तो, त्यामुळे तसा तो पसरत जातो. तो 8चा 10, 15, 20, 25 तो वाढत थांबणार नाही कुठे. तेव्हा
शरीराच्या दृष्टीने एक वेळ भौतिक वाढ आहे ना किंवा शारीरिक वाढ आहे ना, ठीक आहे, 21-25 वर्ष होईल, मनुष्य तसाच पुढे राहील. पण तसाच पुढे 25 वर्षाचा राहत नाही ना, तो 26 वर्षाचा होतोच. हा, शरीराला अजून काय मोठा उंच नाही होणार आणखीन, ठीक आहे, ते लहानपणी होता त्याच्यापेक्षा आता झाला, हे बरोबर. पण काही मर्यादा आल्यावर ते थांबलं, हे बरोबर आहे. पण वाढ झाल्यानंतर तो थांबला का, तर थांबता येत नाही त्याला. 27 ते 28, तो 30 चा 32, काय ते होणारच त्याचं. 17चा झाला तरी 72 होणार. हे असं प्रपंच, एका बाजूनं आपल्याला प्रपंचामध्ये निसर्ग सतत ढकलत राहतो, पुढे 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 नेत राहतो. तुम्हाला आता ही गंमत प्रपंचातली गमती जमती माहिती आहेत, पण मी एक साधं उदाहरण म्हणून आपल्याला समोर ठेवतो की खरं सांगायचं तर आपल्याला आता हे मी सांगितलं असं की बाबा लहान आहे तर लहान राहावं, असंच राहावं असं वाटत असलं समजा, तरी राहता येत नाही. अगदी मोठेपणी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे आपल्या लक्षात आलं का, आलंच असेल, म्हणजे की आपल्याला आता ही नखं काढावी लागतात. तर मला असं वाटलं नखं वाढू नये. आपल्या हातात आहे का, मला सांगा, नख हातात आहे. पण नख वाढतं ना, वाढणं काय आपल्या हातात नाही, नका आपली वाढत राहतं. काय उद्योग लागलाय माणसाला, आठवडा गेला की खटा बसून काढत बसत व्याप आहे, हो की नाही. किती साधी गोष्ट आहे खरं. म्हणजे एक नख वाढतं तर प्रपंच कसा वाढतो हे कळायला एक उदाहरण आहे ते, फक्त एक साधं, की एक नख वाढतं ते आपल्याला नकळत वाढतं, ते आपल्याला थांबवता येत नाही, त्याचा आपल्याला आवर घालता येत नाही. ते वाढवत लागले तर दुसरं टोचेल माणसाला. काही माणसं त्यात विक्रम करतात. आता त्यांना नमस्कार, बहुतेक जगामध्ये काही दुसरं करण्यासारखं त्यांना आढळत नसेल अशी माझी एक समजूत आहे. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला त्या विषयात कळत नाही, त्यामुळे न बोलावं हे चांगलं. पण किती चांगल्या गोष्टी अजून करण्यासारख्या असतील नाही का. ते असे फोटो बिटो येतात त्यांच्याकडून तिकडून सगळीकडून अशी नको वगैरे बघितलं असं, म्हणजे एका बाजूने कौतुक वाटतं त्यांचं की किती छान यांचं आयुष्य गेलं असेल, ते कसं ते करत असतील, ते बाजूची माणसं काय करत असतील वगैरे असं वाटतंच ते बघितल्यावर. पण काही आयुष्यात काही करता येण्यासारखं यांना दिसलं नसेल असं वाटतं काही वेळेला. उगाच आपलं काही झालं तरी माझं नाव त्याच्यात यायला पाहिजे, माझं नाव त्याच्यात यायला पाहिजे, काही करावं म्हणजे काय असं होतं. पण एक साधीशी गोष्ट आहे की प्रपंच कसा वाढतो, तो नखासारखा वाढतो, तो केसासारखा वाढतो, कधी कळतच नाही काय कधी ह्या गोष्टी वाढून गेल्या हे कल्पना येत नाही माणसाला. तो 8-15 दिवसांनी पाहतो तेव्हा अरे मी आता नको वाढली, ही परत काय हे निर्माण झालं. अशी अवस्था माणसाची होते. ही साध्या नखावरून प्रपंचाची कल्पना येईल आपल्याला की काय होतं ते. सांगून टाकू, आपण आपल्या हातात आहे ना, प्रपंच आपल्या हातात आहे असं अनेकांना वाटतं. मी प्रपंचाला वळण दिलं, मी हा करा, एवढे करा फक्त, ही वाढू नयेत. सांगून टाका मेंदूला ऑर्डर देऊन की बाबा मला हे काढणं मिळणं हे काय त्रास होतो सगळा, तर हे मला काही करायचं नाही, ती नखं नाही वाढली बरं. हा, तर मेंदू ऐकत नाही, हृदय ऐकत नाही, काय जे काय पार्ट्स माहिती आहेत ते कुठले काय ऐकत नाही, त्यांचं काम करीत राहतात. म्हणजे असं प्रपंच आपल्याला ते पुढे 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 सांगावं बाबा काय केस वाढू नये. काय व्याप आहे, म्हणजे आता कटिंग बिटिंग करणाऱ्यांना व्याप आहे खरं सांगायचं, पण आपल्याला व्याप आहेच की, त्यांच्या पोटावर पाय नाही आणत मी. पण शेवटी कटिंग सलूनवाला जरी झाला तरी त्याच्यासुद्धा त्याला हा प्रॉब्लेम आहेच की. एकमेकांचे घेत नाही तसं म्हणतात मी ऐकलं, पण तरीसुद्धा शेवटी त्याला हा प्रॉब्लेम राहणारच की नाही की बाबा हे व्याप आहे बाबा. बरं मी म्हणून काय करतो का, सकाळी उठून बाबा केस वाढावा म्हणून सकाळी उठून बाबा मग प्यालो वगैरे. आता ते काही लोक त्या शास्त्रासाठी वेगळं करतात, ते वेगळं. पण हे जे आपल्या मागे लागले उद्योग, एक साधा तो प्रपंच कसा लागलाय, एक लोकांसारखं वाढत राहतो, केसासारखा वाढतो, काय वाढत राहतो, काय उद्योग आहे माणसाला, तेव्हा सुटत नाही. अगदी ते कठी करणारा सुद्धा त्यातनं सुटत नाही. वास्तविक तो त्यातला माणूस खरं म्हणजे त्याचं तरी ऐकलं पाहिजे शरीराने. त्याच्या जगात प्रपंच कसा सुटत नाही मी हे साध्या उदाहरणाने सांगतोय की तो त्यातला माहीर आहे ना, मग त्याला त्यातलं काहीतरी सापडलं पाहिजे, नाही सापडत तेव्हा एक निसर्ग सुटत नाही. आणि पुढं आपण थांबावं म्हटलं जग थांबू देत नाही. काय प्रपंचाचे हे तरा आहे ते बघा, बाहेर जो प्रपंच पसरलेला आहे तर तो जग थांबू देत नाही. मोठा मुलगा आता शिक्षणाचा म्हणून हे कर ते काय 10वी 12वी अमकं तमकं सिटी
शिक्षण, कुठे ते प्रवेश, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, वायडी, आमकं चुमकं, काय म्हणजे वायडी नको व्हायला पण होतं असं काय, ते सारखं सुरू, त्याचं थांबत नाही काही. त्याला डिग्री मिळाली तरी कॅम्पस, कंपनी, किती ते मागे लागलेले सोडत नाही त्याला. त्याचं कंपनी म्हणजे अलीकडे कंपनी म्हणलं म्हणजे अलीकडे कंपनी निर्माण करते, तिला कंपनी म्हणतात की काय, असं काही वेळा मला वाटतं. ती सगळी उलाढाल पाहिली तिथली, आणि प्रदेशातले ते 1000 बँका तुम्हाला माहिती असेल, टाइम्स ऑफ इंडिया तुम्ही पाहिला असेल. आत्तापर्यंत गेल्या 2 वर्षात बुडालेल्या बँकांची संख्या 1000च्या वर गेली. आता ते लेमन वगैरे सोडा, ते फार मोठ्या गोष्टी आहेत, पण आता बँक ऑफ अमेरिकेसारखेला बेलआउट पॅकेज द्यायची वेळ आली. आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे किती परिस्थिती काय झाली काय कळतच नाही. पण त्याच्यावर आमचं इकडं अवलंबून, त्यामुळं आमचं इकडे हाट खालीवर होतं. काय होते काय कोण ठोकार, कोलॅबरेशन आहे, काय करणार. तर बरं, हे असं आहे, ठीक आहे. मोठं झाला, बाबा शिकलाय, काय झालं का, तू तर शिकलाय, आनंदात राहतोय. तर तसं नाही, काय बघताय ना आता, म्हणजे आहे तू राहतोय आनंदाने, काय ते करेल काय पुढे, कसं नाही, काय बघताय ना. मग आपलंच मुलगा किंवा मुलगी लग्नाची अशा थाटात त्यानं आई वडिलांनी बसू देत, त्यालाही बसू देत ती जागा, तिलाही बसू देत त्या मुलीला, काय ना वगैरे बघताय ना वगैरे. बरं, इकडे आपण शिक्षणात गेलो होतो, त्याची एक आठवण झाली म्हणून सांग की त्या मुलाला त्याचे पालक मुलाला घेऊन भेटायला गेले त्यांच्या शाळेमध्ये आणि सांगितलं की बाबा ह्याला तुम्ही काही झालं, आमची एक विनंती आहे, आता रिझल्टची वेळ आली तर त्याला तसंच पहिलीत ठेवा. त्याची पहिलीची तयारी झालेली नाही, आम्ही त्याचा पाहतो अभ्यास काय आहे ते, त्याची अवस्था पाहतात, तो दुसरीत त्याला काय घालू नका, पहिलीत ठेवा. ते म्हणले शक्य नाही तसं नियमाप्रमाणे. अहो त्याला 25 चोक सांगता येत नाही, बेचोकाट सांगता येत नाही, अजून त्याला काय जे असेल ते, अशी त्याची अवस्था आहे, तर तुम्ही त्याला कशाला वरच्या. ते म्हणजे ते तसं ते करता येणार नाही. आता हा मुलगा बघा 4थीतला, त्याला कुठं 25 चोक येते, गेला की नाही तो 4थीत झाला म्हणले पाठवा. थांबायचं नाही कुठे, जग थांबू देणार नाही तुम्हाला, जग उचलून तुम्हाला दुसरीत तर तिसरीत, चौथीत तर 5वीत घालणारच. त्याला येते की नाही ती त्याच्याशी काही संबंध नाही. असं आपलं करून टाकलंय, काय करावं काय कळे ना. कसा आहे संसार, तर बघा तुम्ही हे ऐकू येतं की नाही बघा. आम्ही गाडी बदलली, आता समजा त्यांनी गाडी बदलली, आपलं काय त्याबद्दल काही म्हणणं आहे का. त्यांनी जी आधी होती काय ते 800 राखून काय ते आल्टो घेतली काय ते घेतलं, काय त्यांनी घेतलं असेल ते घेतलं असेल, घेऊ देत ना त्यांना. पण ते येऊन विचारतात तुम्ही नाही बदलणार, आता कशाला, तर काय कारण आहे आपल्याला, त्यांच्या गाडीत ते आनंदात फिरतात, ते नाही तुम्ही नाही बदलणार. आम्ही फ्लॅट बदल, तुम्ही आपण 3 खोल्याच्या जागेत 4 खोल्या जावा ना, तुम्ही 7 खोल्याच्या जागेत जावा, आम्हाला काय करायचं. पण तुम्ही नाही विचार करत काही, म्हणजे जग कसं बसून देत नाही त्याचे मी हे अगदी नेहमी मगाशी म्हणलं तसं की बघताय ना, बरं बघितलं केलं लग्न, नाही असं केलं लग्न तर शांतपणे ते आनंदाने फिरत इकडे तिकडे राहू की ते दोघांना काही गुड न्यूज वगैरे थांबू देणार नाही त्या माणसाला, थांबू देत नाही. काय प्रपंच आहे बघा. आधी तो खर्चानं घायला जेव्हा आलेला असतो, त्या अंगडी टोपडी गुलांचे कपडे ड्रेस, काय बोलायचं काम नाही, माणसाच्या मागे लागते. बरं तेवढ्यावर काय आहे का, मग KGला कुठं घालतील कुठेतरी, त्याला काय करायचं आपल्याला. आपण शाळा काढल्या आहेत का, काय आपल्याला चालवायच्या आहेत का, आपले काय शिक्षक त्यातले उपाशी आहेत का, काय मला काय काय संसार म्हणजे खरोखर ह्याच्यासारखी वस्तू नाही. क्या प्रपंच म्हणाय. संतांचे उद्गार आहेत, माझे नाही म्हणून सांगतो, संत म्हणले ते आपल्याला माहिती आहे ना, बाबांचं वाचतं ना आपण, ते बाबा म्हणायचे ना नेहमी, बाबा म्हणजे ते जे हे होते संत, ते म्हणायचे सारखे, बघायचे प्रपंचाकडे, हसायचे, क्या प्रपंच म्हणाय असं सारखं ते वाटायचं ना. असं ते सारखं सगळीकडे हेच चाललेलं की दुसरं काय असायचं. तेव्हा तसं बसून देत नाही, सतत वाढत राहणं, सतत पसरत राहणं, सतत पुढे जात राहणं. आणि आपण लहान मुलांना आता हे म्हणलं असेल, म्हणजे कुठेतरी आपल्यावर वेळ ही कधीतरी आली असेल, किंवा लहानपणी ऐकायची वेळ आली असेल, काय पसारा करून ठेवल्या घरामध्ये म्हणतो की नाही आपण.
आपण 25 वर्षात काय करून ठेवलेलं आहे, मला आपण विचार करू काय केलंय आपण तरी, काय असं काय बाबा आता काय परमेश्वराचा साक्षात्कार झालाय का, काय झाले काय. आपण पण खूप पसारा करू. आता त्यांनी केला, लहान आहेत म्हणून बोलता येतं. काय करावं भगवंताने मला सांगा. तर तेच ते पसारा म्हणजेच प्रपंच. प्रपंचाचा एक अर्थ पसारा, संसाराचा एक अर्थ प्रपंच, प्रपंचाचा एक अर्थ पसारा. तेव्हा आपण त्यांना, आपण ते बाकीचं जाऊ दे, 10-20 वर्षापूर्वीची आपली घरं आठवून बघा. 10 वर्षापूर्वीचं आपलं घर, 20 वर्षापूर्वीचं आपलं घर. माणसाने अगदी तसंच राहावं असं मी म्हणत नाही, पण किती ते फिरायला जागा नाही घरामध्ये, अशा अवस्था करून ठेवलं. इतके प्रकार आहेत की घरामध्ये बळा, हे तिथून गेले तिकडनं, हे तिकडनं गेले, हे बाहेर गेले, हे काय जे घेऊन येतील काय भरून सगळं घर भरून टाकलं, जागा नाही बसायला, अशा अवस्था. पसारा नाही तर काय आहे, किती उपयोगाचं आहे. म्हणून जर आपापल्या घरामध्ये जर आपण क्षणभर विचार केला, एक शांतपणे एक दिवस बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता एवढा विचार करायचा, हे सगळे पसारा एवढा एवढा आहे, मला खरं गरजेचं काय होतं आणि त्यातलं मी किती केलं आहे, आणि आत्ता जे आहे त्याच्यातलं किती गरजेचं आहे खरं सांगायचं तर आपल्या संध्याकाळी लक्षात येतं की हे निम्मं खाली करण्यासारखं आहे परिस्थिती. काय जे ठेवलेलं आहे ते त्यातल्या त्यात लॉफ्टवर अवश्य पहा. तर कारण वरचं ते खाली काढायला कधी आपल्याला शिडी किंवा काही स्टूल सुद्धा लागलं नाही वर्षभरात. यावरनं ओळखावं वर ठेवलेल्याची काय गरज आपल्याला असेल ती, यावरनं सुद्धा कळू शकेल. तेव्हा 2 प्रकार आहेत. माणसं हे प्रपंचाचे सांगितले, एक निसर्ग बसून देत नाही आणि दुसरं जग बसून देत नाही. तुम्ही नाही काही करणार असाल तरी ते तुम्हाला करायला लागेल. माणसांचेही 2 प्रकार आहेत यात. काही सेल्फ मोटिवेटेड, हे क्षितिजा मागं पळणारे लोक, नसलेलं गाव गाठायसाठी पळत असलेले लोक, त्याला मी क्षितिजा मागे लोक असलेले लोक म्हणतो. क्षितिजाच्या मागं आहेत, गाव तिथं नाहीच आहे पण हे गाठायसाठी पळत आहेत. तर तिथे पडलं की तिथून पुढचं गाव दिसतंच, ते क्षितिज तिथेपर्यंत गेलेलंच असतं, पुन्हा पळा असं पळत असलेले लोक. मग पळता पळता शेवटी काय होतं आपल्याला माहिती आहे, गाडीतून नाही पोचता येत हॉस्पिटलपर्यंत सुद्धा. असो एक. दुसरं, ज्याला निसर्ग किंवा जग पळवत आहे ते नकळत पळणारे असे. निसर्ग नियमानं आपल्याला एका विशिष्ट दिशेने पळवत असतो. ती दिशा म्हणजे निसर्गात आपल्या देहाचा होणारा अंत, या दिशेनं निसर्ग आपल्याला पळवित असतो. पण बघा लहानपणापासून तर सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत ते एक एक देत जातो, एक एक घेत जातो. सर्वात शेवटची सिस्टीम घेतो आणि म्हणतो थांबा. बरोबर आहे की नाही? इतका सोपा खरा प्रवास आहे. पण ते इतका सोपा प्रवासात मगाशी म्हणलं तसं की निसर्ग नियमानं केस काळे करत चाललाय, पण जग आहे ना मध्ये, आपण आहे मध्ये, हे सांगितलं माणसांचे प्रकार आहेत. ते निसर्ग नियमानं काळ्याचे पांढरे करतो, तो पांढरेचे काळे करेल. उद्योग माणसाला लागलेले आहे सारखं. प्रपंच असं आहे घरी मला सांगा, ते त्याला ते परत मागे आणून ठेवतो, तुम्हाला परत पळायला सुरुवात. कारण निसर्ग थोडा थांबणार आहे तुमच्यासाठी. तेव्हा हे करण्याचं काय आहे ते जे माणसाच्या मागे लागलेले आहे ते असं सारखं त्याला पुढे 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 पुढे. बरं घेऊन कुठं जाणार? आपल्या म्हणजे ठीक आहे, काय होतं हे आत्ता सांगितलं मी, उदाहरण मुद्दाम सांगितलं जे एवढ्यासाठी सांगितलं की ठीक आहे, तर निसर्ग ते काळ्याचे पांढरे केस करतोय ना, त्याला पुढे न्यायचं आहे ना, त्याला त्याच्या शेवटाकडं त्याच्या पद्धतीनं त्याला जायचं आहे ना, मग जाऊ त्याला सरळ. नाहीतरी त्याने आत्तापर्यंत आपल्याला जुमानलं नाही आहे, पुढेही जुमानणार नाहीच आहे. आणि मी हे आणखीन ह्या खर्चात कशाला पडू? पण तसं वाटत नाही. मनुष्याचा खर्च तो वाढवतो आणि मग खर्च वाढवण्यासाठी कंपनी बदलतो, मग त्याच्यासाठी 2 वेळ नोकरी करतो, मग 8च्या जागी 12 तास राबतो, एकाच्या जागी 2 माणसं राबतात. कसं ते चक्र कशातून निघालंय ते बघावं. अशी अनेक वाटा सापडतील आपल्याला ज्यामुळे हे सगळं वाढणं आधीच त्यांनी लावून दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही भर काय घातलेली आहे. निदान आपली भर आपण आपल्या हातात तेवढी घेतली कमी करू शकतो. एक आता अजून करायचं काय हा प्रश्न आहेच, ते आपण बघू आता. तेव्हा हे सगळ्या बाजूने असा वाढणारा हा संसार आहे. साधा प्लॉट घेतला की दुसऱ्या विचारलं तुम्ही घेणार आहे की नाही, मगाशी म्हटलं तसं. बरं कंपाऊंड घातलं तो विचारतो तुम्ही कधी घालणार. त्याचा प्लॉट उघडा आहे, काय त्याची काळजी घ्यायची तो घेईल नाही, तो तुम्हाला कंपाऊंड जग घालायला लावणार. माझी आत्ता परिस्थिती नाही, आपण कर्ज मिळवून देऊ तुम्हाला, घ्या घाला कंपाऊंड. जे आता पुन्हा ते पुढचं फेडा ते त्याच्या मागं लागलं ते, पण त्यात तो पडत नाही त्याच्या मागं. असं ते सगळीकडून माणसाला कसं येते
त्यांनी वरचा बांधला, वरचा मजला काढायला त्यांची होती ऐपत म्हणून त्यांनी वरचा मजला बांधला. समजा रिकामा असणार तो बांधला, ठीक आहे. तर आता तो असणारच की, नसताना गरज नसताना बांधायला गेली म्हणजे आता मी काय म्हणत नाही, पण आता त्याने बांधला तर तुम्ही केव्हा बांधणार? निदान शेड तरी टाका. काय कारण आहे? तो एक मजल्यावर सुखी आनंदात खाली आहे, 2-4 माणसं आहेत, त्याचं वागतंय ते नाही, त्याला केव्हा वारसा बांधला बांधला. तेव्हा असं करत बरं बाहेरचं काही बोलायची सोयच नाही. पोस्टात फोन होते तेव्हा असं चालत होतंच की सगळं. काही नाही, माणसं जाऊन बसत होती तिथं, ते फोन यायचा, तिथं जाऊन बसायचं, ते बुक करायचं, सगळं आपल्याला माहितीच होतं. घरात आणून ठेवलं, घरात घेणं भाग पडलं. आता मग आणि 4 पैसे मिळवा म्हणजे कसं ते सगळ्या पोटी पैसा, म्हणजे सगळ्या पोटी पुढचं सगळं, मग त्याच्या पुढे त्याच्या पुढचं, मग त्याच्या पुढचे व्यवहार, मग आणखीन माणसं, ते कसं वाढत जातं, ते कसं जात असतं आणि त्याला आपल्याकडून काय पुष्टी मिळते याकडे आपलं लक्ष सावध पाहिजे. मनुष्य माझं म्हणणं काय की हे होतंय, होऊ देत, पण आपण सावध असलो तर आपल्याला कळेल की ह्यातलं काय आवश्यक आणि काय अनावश्यक एवढं तरी कळेल. ह्यात निसर्ग काम करतोय का मनुष्य काम करतोय एवढं तरी कळेल. ह्या कळण्यासाठी आहे. ते घरात आणून ठेवलं. बरं ते घरात एकटे एक फोन होता, 4 माणसं तो एक फोन हँडल करायचे, त्यामुळं 1/4 काम पडत होतं असं समजू. आता प्रत्येकाच्या हातात 1 नाही 2, तरी परमेश्वर अवतरला नाहीये किंवा कोणाला 4 हात दिले नाहीत म्हणून ते 2 म्हणजे ते 2 हा घेतो तो घेतो, तो घेऊ का हा घेऊ, इतकी अवस्था माणसाची करून ठेवली. त्याला त्याच्या घरातल्या माणसाशी बोलायला सोडण्याची अवस्था होती की नाही. कसं पळवत चालली, जग आपल्याला पळवत येते. तेव्हा हे पाठवा, ते SMS पाठवा, व्हॉइस SMS पाठवा, अमुक करा, पिक्चर पहा, बोला. ती काय परवा मी त्यांची आपल्या ह्या कंपन्या असतात ना त्यांची जाहिरात वाचली, मी आपलं लिहून ठेवलं, गेट ॲडिक्टेड. म्हणे काय जाहिरात आहे बाबा, म्हणजे काय फसवा आहे आम्हाला, म्हणजे सरळ फसवत आहे. म्हणजे काय जे आहे त्याच्यावरती गेट ॲडिक्टेड, म्हणजे ही जाहिरात की बाबा तुम्ही सारखं बोलत राहा, म्हणजे आम्हाला काही शांतपणा, काही विचार काय करू द्याल का नाही, काही आम्ही घरातली माणसं एकमेकांशी काय 4 शब्द बोलू का नको का, आपलं तुम्ही घ्या ते घ्या ते घ्या ते घ्या करून आम्हाला तुम्ही आमचे डोकं. शेवटी असं होतं बघा, घरात होणं शेवटी कावल्यासारखं होतं, माणसं डोकं धरून बसतं. हे आता कित्येक घरात होतं, तुम्ही बघितलं असेल की 4-5 खोल्यात फोन वाजत असतात, डोकं धरून बसायची वेळ येते. म्हणजे ज्याच्याकडे फोन नाही त्याला, तो असता तर बोलतानाच सापडला असता, तो कशाला डोकं धरतो. तेव्हा काय कोण स्वस्त बसून देत नाही, हे बसून देत नाही, ते TV वाले बसून देत नाही, ते जाहिरातीवाले बसून देत नाही. 1 चॅनल 2 चॅनल 3 चॅनल किती चॅनल, माणूस हे काय मी असं का करता. 1 चॅनल बघू का 2 चॅनल बघू, अशी अवस्था करून 40 चॅनल बघू का 42 बघू, असं करायची त्याच्यावर वेळ आणल्या. आणि आपण आपलं काय तो बेसावतच आहे माणूस, तो तिथून तिथं दिलं की ते, तिथून तिथं दिलं की तिथून तिथं की ते, ती 4 माणसं एकमेकांची दुसरी चॅनलच बदलत असतात. मी ते एका घरात पाहिलं की 30 चौघं बसले की हे नाही हवं, त्याला ते बदलायचं, ते त्याने तिथे बघायचं. इकडे ते पूर्वी नाही का ते मॅचमध्ये ते जाहिरात आली की तेवढ्यात दुसरीकडचं इतकी काय, पण काय आपल्याला त्याची गरज लागली तेव्हा. काय जग पळवते, संसाराची अवस्था आहे. हा काय आहे बरं, काय आहे की यात बरं हे सगळं चांगलं चाललंय असं आपण समजू, हे जे काय सगळं चाललंय ते चांगलं चाललंय. माझ्या आयुष्याचं काय, एक दिवशी असं पळवत 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 शेवटी एखाद्या माणसाला जर अति पळायला लावलं तर शेवटी तुम्हाला काय होतं माहिती आहे की तो कोलॅप्स होतो. साध्या भाषेमध्ये तो कोलॅप्स होतो. अगदी साधा जरी मनुष्य असला, नेहमीसारखा नॉर्मल असला तरी सुद्धा जर त्याच्यावर अशा तऱ्हेचा मारा झाला कामाचा, जगाने पळवलं, तो पळाला, बेसावत होता, काही असू दे, तो कोलॅप्स होतो. तेव्हा स्वतःला द्यायला वेळ नाही, स्वास्थ्य नाही, जन्माला काही ध्येय नाही. तेव्हा असं काही एक दिवशी चॅनेल बघताना, एक दिवशी बांधकामं करताना, एक दिवशी गाड्या हाकताना किंवा काय आणखीन हे व्याप करताना, असं करताना का जायचं आपल्याला, काय याच्यासाठी मनुष्याला ठेवला असेल का, दिला असेल का जन्म, असं वाटतं. हे सगळं नकळत बेसावध माणूस म्हणजेच पशु की, सावध तो माणूस ना, बेसावध तो पशुच. तेव्हा ती प्राणीवर्गाकडे गेलं ते, हे आपल्या लक्षात यावं यासाठी हे सगळं सांगितलं की हे प्रपंचाचं स्वरूप आहे. दुस्तर का आहे हे मला म्हणायचं आहे. तरायला कठीण आहे, ज्याला कळलंच नाही आहे त्याच्यात तरायचं आहे म्हणजे काय अवस्था असेल ह्याची कल्पना करा. म्हणून याचा वेळीच विचार करणं.
जिथं थांबायचं तिथं वेळीच थांबणं. आपला खरा विसावा काय, तो उद्धारात आहे, तो भले नामात असेल, तो आपल्या ध्यानात असेल, काय असेल ते त्यात ज्यात कसाच असेल ते जे काही करणं आहे, ह्यात हा जो विसावा आहे तो शोधणं म्हणजे आपली साधना आहे. तेव्हा तिची जाणीव द्यायला ती करायला आहे कुठे वेळ माणसाला. ही सगळं एवढं व्यापलेलं सगळं झाल्यानंतर तर त्याला त्याच्यात या अर्थाने तो दुस्तर होतो. आणि काय आहे, शांत होण्याचे जे प्रयत्न आहेत ना त्यात सुद्धा माणसाला स्वस्त बसून देत नाही. एक शांत आहे, ठीक आहे, मी साधना करेन. मग तुम्ही शांत बसायला गेलात तर जग म्हणतं मग तुम्ही शांत का बसला, म्हणजे त्याचं पुन्हा त्याला उत्तर हवं असतं. तुम्ही शांत का बसला म्हणजे तुमचं काय बिघडलं का. जसं घरात एखाद्या वेळेला एखादा मनुष्य नेहमीच असो आपला, तर तो जर काही शांतमिंत बसला तर शंका येते की काय बिघडलं की काय यांचं असं. तर तसं शांत जर बसला आपण मग काही नाही, आपण आपलं ध्यान करू. तर शांत का बसला, जॉब करतोय म्हणजे मग ध्यान का करत नाही. आता काय जग करतोय म्हणजे जग कसं ते काय जगाचं सुरू आहे जग म्हणजे हे आपल्या आजूबाजूचेच आपण त्याच्यातच आहे. तर नाम घेतलं तर ध्यान काय करीत नाही म्हणून, ध्यान केलं काय करायला गेलं तर देवाला का जाते म्हणून. किती छान आहे तिथं, तुम्ही जात जावा ना, तुम्ही जात जा ना, आम्हाला काय तुमचं लक्ष लागतं तर तुम्ही जा, पण तुम्ही देवाला जाते. तिथे ते अमुक म्हण, तिथे शांत आहे, तिथे अमुक आहे, तिथे तमुक आहे. जे काय आपल्याला वाटते कुठं काय कैलासला जावा, काय मानसरोवरात जावा, बुडी घ्या, काय तुम्ही करायचं ते करा. आम्हाला तुम्ही काय केलं नाही, तुम्ही काय केलं नाही ते कशाला पाहिजे. पण असं जग करीत नाही. हे जगाची पद्धत अशी आहे. तेव्हा या सगळ्या पहिल्यांदा एक 4 अडचणी सांगितल्या. वेळ आपला होतोय त्यामुळे तेवढ्यात फक्त आज अभंगाची ही सुरुवात करून ठेवली की दुस्तर काय आहे. तर हे मला तरुण जाता येण्यासारखं नाही आहे, हे काय अडचण आहे ती आपल्या लक्षातच आली नाही तर अडचण काय सोडवेल मनुष्य. अशी परिस्थिती आहे, त्याची अडचण आहे, त्यांनी त्याच्यावरचा मारा त्यांनीच थांबवला पाहिजे, त्याच्यावरचं अतिक्रमण त्यांनीच थांबवलं पाहिजे, त्याला कसं पळवलं जातं आहे हे त्यांनीच ओळखलं पाहिजे. असं सांगण्यासाठी हे म्हटलं. मग अशी म्हटलं होतं की आपल्याला 4 अडचणी प्रपंचामध्ये आहेत. त्या अडचणी जाणवून देणारा, सावध करणारा, त्याच्यावर उपाय देणारा आणि उपाय देऊन नुसतं थांबणार नाही, त्याला ओढून बाहेर काढणारा त्या सगळ्यातनं, त्याला गुरु तरी पाहिजे, नाही तर देव तरी पाहिजे, त्याचा काय असेल ते त्याला बाहेर काढणारा कोणीतरी पाहिजे. आणि यासाठी तो तारणारा आहे, तो पाहिजे. आणि तो सांगतोय तारीनं दुस्तर हा संसार, तुम्हाला नाही तरणार, मी तारीन, तुम्ही काळजी करू नका. भक्तांसाठी नाही अभक्तांसाठी मी जन्म घेतलेला आहे, तर तुम्ही काय काळजी करता. मला वाटते नुसतं माझ्या हातनं काय होत नाही. अनेकदा वाटतं ना अभक्त म्हणून खंत वाटते, भक्त म्हणून आनंद होतो, पण अभक्त म्हणून ज्याला हे कळलेलं आहे त्याला अभक्त, माझ्या हातनं नाही नाम होत किंवा माझ्या हातनं नाही साधना होत, ठीक आहे, या अर्थाने मी अभक्त असेल कदाचित, ते त्याच्या बाहेरचे आहेत ते सोडून देऊ क्षणभर. पण निदान असं जरी असेल तरी भक्त अभक्तांसाठी युगायुगी, म्हणजे किती व्यवस्थित वचन वापरताना सुद्धा किती बारकाईनं वापरला असेल त्याने शब्द वापरताना सुद्धा की भक्त भक्तांसाठी. तर यातून तारणारा हवा. आता ह्या ज्या 4 अडचणी सांगितल्या त्याचे फक्त त्याचे काय ते तारतात म्हणजे काय त्याचं एका वाक्यात फक्त एक सांगतो आणि थांबतो. की पहिल्यांदाच आपण म्हटलं की या संसारात पडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, ठीक आहे. ह्यात कसं पडायचं आणि त्यातून कसं सुटायचं त्याचे दाखवतात, बोट धरून ठेवतात. पडायचं तर आहेच, पण सुटायचं कसं ते पण दाखवतात. पडायचं नुसतं पडून गेला तर तो वाहून जाईल, ते होतं, म्हणून तर तरायला अवघड जातं म्हटलं. तेव्हा ह्याची वैशिष्ट्य काय आहेत, अडचणी कोणत्या आहेत, त्या प्रत्येक अडचणीला मार्ग कसा देतात. तळ सापडत नाही ना, ठीक आहे, डोकं वर कसं ठेवायचं ते गुरु शिकवतो, बरोबर, हे बरोबर आहे, ठीक आहे, हाय पाणी आहे, आपण गंडाळा घालतो, पण डोकं वर कसं ठेवायचं त्याच्यात हे ते शिकवतं. तेव्हा जवसाचं पेव आहे, निंबर्गी महाराज म्हणायचे, जवसाचं पेव आहे, तळ सापडत नाही म्हणायचे. किती 100 वर्ष 150 वर्षापूर्वी सांगून ठेवले आपले भाऊसाहेब महाराजांचे गुरु. तेव्हा निंबर्गी महाराजांनी तेव्हा सांगितलं की संसार जवसाच्या पेवाप्रमाणे पायाला तळ सापडत नाही म्हणले. तेव्हा असं ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो डोकं तर वर ठेवील, तळ तर नाही सापडणार, नाही सापडे नका, पण हे सापडणार नाही हे ज्याला कळले तो डोकं वर ठेवायचा प्रयत्न करेल. ते कसं ठेवावं ते सांगतात गुरुबरोबर. आता नुसतं पडून राहता येत नाही ना प्रपंचामध्ये, हालचाल कर्म तर अपरिहार्य आहेत ना, मग ठीक आहे, मग ती कशी करायची त्याची विद्या सांगतो. हालचाल तर केलीच पाहिजे, मग तरायचं कसं त्याची विद्या सांगेल. हे गुरुचं काम, हे देवाचं काम. पैल सापडत नाही, दिसत नाही ना, ठीक आहे, उचलून आत नेतील आणि आत्मज्ञान देतील, म्हणतील इथे तुझी जागा, विश्रांतीचे स्थळ स्वरूप बस, तिथे बसला निवांत आहे. आता कुठं पैल काय चिंता करायचं कारण नाही, पैल काय नाहीच आहे, इथे आतच आहे. हे एवढं लक्षात आलं
ते लक्षात आणून देणारे ते गुरु, ह्यासाठी ते लागतात आणि ती दृष्टी आपल्याला ते देतात. तर ह्यासाठी स्वामींनी या आजच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. त्याची सुरुवात फक्त ही करून ठेवली की काय दुस्तर आहे ते आपल्या लक्षात यावं आणि मग तारेनं या शब्दाला अर्थ आहे. जेव्हा दुस्तर आहे हे कळेल तेव्हाच तारीनं म्हणण्याला काय महत्त्व आहे ते कळेल. तरणार नाही ज्याला असं वाटते, समजा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला असं वाटतं की बस कॉन्फिडंट आहे, एकजण मला म्हणलं आय एम फुल्ली कॉन्फिडंट की अमुक होईल तमुक होईल, चांगली गोष्ट आहे बाबा, कारण शेवटी कळेलच काय होईल ते. त्यावेळेला ते येतच की आपल्याकडे मार्कलिस्ट, आता ते नेटवर दिसतं, ते बघितलं की आपलं आहे का नाही दुसऱ्याचं की काय असं उगाचच वाटायला लागतं. वास्तविक ते आपलंच कर्तृत्व असतं सगळं, पण ते आता काय करणार, ते बघितल्याशिवाय कळत नाही ना, मग लक्षात येतं. मग आता हे असं जर बेसावतपणे काही झालं असेल तर त्याला उपाय देणार ते गुरु देतात आणि म्हणून त्यावेळेला कळतं की हे दुस्तर आहे, याला आपल्याला गायडन्स योग्य घ्यायला पाहिजे होता, अभ्यास एवढा करायला पाहिजे होता, डिस्ट्रॅक्शन्स एवढी टाळायला पाहिजे होती, आपण इतके तास बसलं पाहिजे होतं. हे सगळं ते नंतर कळतं. भगवंताच्या कृपेने आपण आधीच अभ्यासतो, त्यामुळे आपल्याला आधीच कळेल की दुस्तर कसं आहे. ते जर कळलेलं असेल तर तारीनं शब्दावर विश्वास ठेवून पुढे जायला हरकत नाही, सावधपणे फक्त एवढं आपण करावं तर आपल्याला ते तारणारच. तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार. भक्त अभक्ता भक्तासी तरी तारी तसे परी, भक्तासी तरी तारी तसे परी, दुष्टा करुणी मार, दुष्टा करुणी मार. तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार. पहा पहा माझ्या नामे एक्या, पहा पहा माझ्या नामे एक्या, केला बहु उद्धार, केला बहु उद्धार. तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार. भक्त अभक्ता साठी युगायुगी, भक्त अभक्ता साठी युगायुगी, धरितो मी अवतार, धरितो मी अवतार. तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार, तारीनं दुस्तर हा संसार. तोवर आपलं नामस्मरण चालू आहे. रामाचं मनुजा राम सदावद रे, मनुजा राम सदावद रे, मनुजा राम सदावद रे. भ्रमदायक जग सर्वहि मानु, भ्रमदायक जग सर्वहि मानुमि.
माया आसगरे माया आसगरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे कामादिकरिपु दण्डुनियन्तरि कामादिकरिपु दण्डुनियन्तरि साण्डि दुर्मदरे साण्डि दुर्मदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे ध्याई मनिया धरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे रघुवीर अक्षय देल तूते रघुवीर अक्षय देल तूते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे जानकी स्मरण जय जय राम